कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रांची कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर 4 बाद 299 धावांची मजल मारली आहे. स्मिथनं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं 19वं शतक साजरं केलं आणि कांगारूंच्या डावाला आकार दिला. त्याने पीटर हँडकॉम्बसह चौथ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली आहे. स्मिथनं मग ग्लेन मॅक्सवेलसह 5व्या विकेटसाठी 159 धावांची अभेद्य भागीदारी रचली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळेला स्मिथ 117 धावांवर तर मॅक्सवेल 82 धावांवर खेळत होता. त्याआधी मॅट रेनशॉनं 44 धावांची खेळी केलेली होती. भारताकडून उमेश यादवनं 2 आणि रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 1 विकेट काढली आहे. आणि रांची कसोटीच्या पहिल्याच दिवसाचं अधिक विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी. सर, मॅक्सवेल आणि स्टीव्हन आपल्याला म्हणजे घामटा काढणार असं दिसतंय. घामटा ऑलरेडी काढलेला आणि आणखीन किती काढणार हा एक मोठा प्रश्न आहे. पण खरोखर त्या दोघांचं कौतुक करायला पाहिजे, कारण स्मिथला इंडियन जेवण आवडतं की नाही मला माहित नाही, पण इंडियन गोलंदाजी त्याला प्रचंड आवडते. आणि त्याचं 7वं शतक होतं. बरं, तो ऑस्ट्रेलियात पण शतक ठोकतो, भारतात येऊन पण शतक ठोकतो आणि त्यामुळे त्याला भारतीय गोलंदाजी प्रचंड आवडते असं दिसतं. आणि भारतात येताना त्याने आपल्या गेममध्ये थोडासा बदल केला होता आणि त्यात तो यशस्वी झाला. म्हणजे ह्या अख्ख्या मालिकेमध्ये कोणाचं शतक नाही, पण त्याच्याकडे 2 शतकं आहेत. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि तो खंब्यासारखा उभा राहिला, म्हणजे आपण ज्याला दीपस्तंभ म्हणतो, वटवृक्ष म्हणतो, काही म्हणूया, तसा तो उभा राहिला. कारण त्याला माहिती होतं की आपण आज टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर इथे जर 400 धावा केल्या नाहीत तर काही उपयोगाचं नाहीये. आणि त्या करायचं असेल ना आपल्याला स्वतःला उभं राहायला लागेल, सगळं ओझं आपल्या खांद्यावर घ्यायला पाहिजे. ते त्यांनी घेतलं. मग त्याने हँडकॉम्ब बरोबर पहिल्यांदा भागीदारी केली. आणि मॅक्सवेल त्याचं कौतुक अशासाठी आहे की त्याचा स्ट्राईक रेट T20 मधला मला वाटतं 200च्या आसपास आहे. म्हणजे तो इतका स्लो कधी खेळलाच नाही आयुष्यात. तो पहिल्यांदा इतका स्लो आयुष्यात खेळला. आणि त्यांनी सुरुवातीला म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे नांगर टाकला ते पाहून गावस्करलाही हेवा वाटला असता त्याचा, की अरे हा माणूस पण आपल्यासारखं काही करू शकतो. पण त्याच्यानंतर त्यांनी काही त्याचे फटके दाखवले. तो मुख्य म्हणजे तो उभा आहे अजून त्यांच्या बरोबर. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आता पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया इतकी मजबूत दिसते, तर भारताची स्थिती काय असेल, म्हणजे काय त्यांनी टार्गेट ठेवावं आता? नाही, एक गोष्ट खरी आहे की ही जी विकेट आहे, ही विकेट निदान आज अजून तरी चांगली दिसते. या विकेटचं पुढे काय होईल 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर काय सांगता येणं कठीण आहे. पण आज तरी विकेट चांगली दिसते. त्यामुळे त्याच्यावर ऑस्ट्रेलिया चांगल्या धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी पण चांगली गोलंदाजी केली असं मी म्हणेन. म्हणजे त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, बॉल वळत नव्हता, वेगवान गोलंदाजांनी टप्पा चांगला ठेवला. पण विकेट काढण्याचे जे पाहिजे होतं ते आपल्याला जमलं नाही. आपल्याला लवकरात लवकर उद्या विकेट्स काढायला पाहिजेत त्यांच्या. आणि आपल्याला सुद्धा अशीच टिचून भागीदारी करायची, कारण 4था डाव भारताला खेळायचा आहे. नक्कीच धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल. आणि आज 4 विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या पडलेल्या आहेत. आपली गोलंदाजी कशी राहिलेली आपण त्यावरती एक नजर टाकूया. ईशांत शर्माला एकही विकेट मिळालेली नाही. उमेश यादवने 19 ओव्हर्समध्ये 63 धावांच्या बदल्यात 2 विकेट्स काढल्यात. अश्विनला 1 विकेट मिळाली, तर रवींद्र जडेजालाही 1 विकेट मिळाली आहे. त्यामुळे उद्या भारतीय गोलंदाजांवर एक मोठी जबाबदारी असणार आहे. आणि रांची कसोटीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचा खांदा दुखावलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावातल्या 40व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना विराटच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. पीटर हँडकॉम्बनं फटकावलेला चेंडू अडकवण्याच्या प्रयत्नात विराटलाही दुखापत झाली. टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फारहाट यांनी लगेचच मैदानात धाव घेतली आणि त्यांनी विराटची तपासणी केली. उपचारासाठी विराटला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागली आहे. तर अभिनव मुकुंद हा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलाय. विराटची दुखापत नेमकी किती गंभीर आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये.